तुम्ही बघू शकता कांदा आहे, टॅमॅटो आहे, लसूण आहे, त्यानंतर कढीपत्ता आहे, मिरची आहे, बटाटा आहे आणि मेन स्पेशल हिंग आहे. हे जे लोणचं बनवलं आहे ना आम्ही, ते लिंबाचं लोणचं आहे, ते पण आम्ही घरीच बनवलं आहे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. लास्ट ब्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम दिलात, खूप जणांचे कमेंट्स देखील आला, तर खूप छान वाटलं. तर आजचा ब्लॉग देखील एक आईसाठी स्पेशल काहीतरी बनवणार आहे मी. तर ऑफिसमधून आल्यानंतर समजलं की आईची तब्येत थोडीशी जरा डाऊन आहे. तर मग तिला म्हटलं चल तर मग आज मी काहीतरी बनवतो जे झटपट आणि इझीमध्ये लवकरात लवकर बनेल असं. तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की बऱ्याच वेळी आपण खूप थकून येतो किंवा कंटाळा आला असतो किंवा बऱ्याच काही कामं बाकी असतात, तर आपण झटपट अशी एक रेसिपी जी तयार होते ती म्हणजे दाल खिचडी. तर मी आज आईसाठी स्पेशल दाल खिचडी बनवणार आहे, ते पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये, जे तुम्ही देखील इझिली बनवू शकता. तर मंडळी, चला मग बघूया की आपण सोप्या पद्धतीमध्ये झटपट तयार होणारी दाल खिचडी कशी बनवतो. मंडळी, सर्वात आधी आपण बघूया की आपण जी दाल खिचडी बनवणार आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं. तर सर्वात आधी तुम्ही बघू शकता कांदा आहे, टॅमॅटो आहे, लसूण आहे, त्यानंतर कढीपत्ता आहे, मिरची आहे, बटाटा आहे आणि मेन स्पेशल हिंग आहे. त्याचबरोबर आपण मसाले देखील घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण हळद आहे, त्यानंतर गरम मसाला आहे, त्यानंतर मग घाटी मसाला आहे, मीठ आहे आणि हा आपला स्पेशल मालवणी मसाला आहे. आणि त्याचबरोबर आपण आहे ना, आल्यानंतर अर्धा तास अगोदर एक तांदूळ भिजत ठेवले होते. तुम्ही भिजत ठेवू शकता किंवा डायरेक्टली धुवून देखील तुम्ही टाकू शकता, ते तुमच्या सोयीवर आहे. त्यानंतर आम्ही मुगाची डाळ आहे, तर ती पण अर्धा तास अगोदर एक भिजत ठेवलेली आहे. तर ठीक आहे, तर चला मग आपण सुरुवात करूया खिचडी बनवायला. तर आधी आपण सर्वात आधी पहिले 2 चमचे तेलाचे टाकूया. तेल जोपर्यंत गरम होते त्याचबरोबर आपण काय करूया ना की पाणी देखील गरम करूया. कारण कोणतीही गोष्ट बनवताना ना मोस्ट ऑफ आपण गरम पाण्याचाच वापर करतो, कारण ऑलरेडी ते अन्न आपण शिजत ठेवलेलं असं, तर गरम पाणी टाकलं की पटकन शिजतं. तर आता बऱ्याचपैकी तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यानंतर मग आपण कांदा टाकूया त्याच्यात. कांदा जास्त नाही, थोडंफार एक लालसर होईपर्यंत जरा हलवत बसायचं आहे. बऱ्याचपैकी कांदा आता लालसर झालेला आहे. त्याच्यानंतर आपण टॅमॅटो टाकूया. टॅमॅटो जरा जास्त शिजवायचा नाहीये. तर बऱ्याच लोकांना बटाटा नाही आवडत, पण आम्हाला प्रत्येक भाजीमध्ये आम्हाला बटाटा आवडतो, म्हणून आम्ही दाल खिचडीमध्ये पण बटाटा टाकतोय. खूप जण टाकतात, खूप जण नाही टाकत. ते प्रत्येकाचं एक वैयक्तिक चॉईस आहे. आम्हाला जास्त आवडतो. त्यानंतर थोडंफार जरा लसूण टाकूया. त्यानंतर आपण आता बटाटे टाकूया जरा. त्यानंतर आपण मसाले टाकूया. हा आपला मालवणी मसाला, हा आपला गरम मसाला, हळद, मीठ आणि हा एक घाटी मसाला. त्यानंतर आपण आता मुगाची डाळ टाकूया. खूप जण चणा डाळ पण टाकतात, असं काय नाही. का आम्हाला मुगाची डाळ जास्तच आवडते, म्हणून मुगाची डाळ. तांदूळ टाकले आपण.
तर आता आपण डाळ आणि तांदूळ दोन्ही टाकलेलं आहे. मगाशी गरम पाणी ह्याच्यासाठी म्हटलं होतं की जेणेकरून भात पटकन शिजल लवकर. ह्याला आता 2 शिटी काढून घेऊया आपण कुकरला. ठीक आहे. मंडळी, जोपर्यंत आता आपला भात तयार होतोय तोपर्यंत आपण काय करूया की पापड वगैरे जरा तळून घेऊया. ह्याच्यामध्ये ते स्टारवाले पण असतात ना, स्टारवाले असतात, त्यानंतर अल्फाबेटवाले पण असतात, ते पण छान असतात. अशा प्रकारे आता आपला भात शिजलेला आहे. तर मग बघूया आपण. दिसायला पण आणि स्मेलला पण खूपच छान झालाय. मी दुसऱ्यांदाच बनवलाय. एकदा मी ताईकडे बनवलेला आणि आता हा सेकंड टाइम मी आईसाठी बनवलाय. तर चला मग ह्याला आता फोडणी देऊया. तर आपण आता 1 चम्मच जरा तूप टाकूया. तर तुपानी पण दाल खिचडीला खूप टेस्ट छान येते, खूप टेस्ट छान येते. त्याच्यानंतर जरा लसूण, मिरची, त्यानंतर राईस जरा मी ॲक्च्युली पहिले टाकायचं होतं, मी विसरलो, तर मी वरून टाकतो. तर होऊन जाईल ते मिक्स, असं काय नाही. त्यानंतर थोडंफार जरा हिंग. हिंग ॲक्च्युली खरंच चांगलं असतं हेल्थसाठी, पण आमच्या आईला हिंग नाही जास्त आवडत. गॅस थोडं कमीच करायचं, कारण ते फोडणी करतायला नाही पाहिजे. भात आपला पूर्णपणे शिजलेला आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं आता आपण पाणी टाकून, थोडंसं आपण गरम पाणी टाकून आहे ना, एक जास्त नाही तर एक 4 ते 5 मिनटं फक्त हे करूया. वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेऊया. जास्त नाही, फक्त 4 ते 5 मिनिटात फक्त जरा. तर मंडळी, आता अशा प्रकारे आपली दाल खिचडी तयार झालेली आहे. खूपच छान दिसते आणि स्मेल पण खूप छान येतोय. तर मग आता आपण आईला देऊया आणि विचारूया की कशी झाली ती. ठीक आहे. मंडळी, अशा प्रकारे आपण ताट तयार केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. वर्षाचा स्पेशल एकदम सर्वांचा आवडता फळ म्हणजे आंबा. तर आंबा पण ठेवलेला आहे. त्यानंतर आपण पापड वगैरे ठेवलेले आहे. ही अशा प्रकारे आपण दाल खिचडी काढून घेतलेली आहे. आणि जाऊया तुम्हाला दाखवतो. हे जे लोणचं बनवलं आहे ना आम्ही, ते लिंबाचं लोणचं आहे. ते पण आम्ही घरीच बनवलं आहे. नक्की ह्याची पण रेसिपी तुम्हाला एक दिवस आम्ही दाखवू की ते कशा प्रकारे बनवले ते. तर मग आपण आता मम्मीला देऊया की ह्याची टेस्ट कशी झाली ते सांगायला. मंडळी, आता आईला आपण देऊन बघूया. सांगा कसं झालंय. छान झाले.
तिखट पण आहे आणि लसणाची जी टेस्ट वगैरे छान आहे आणि तुपाची फुगे दिली सोडून खूप मस्त झाली. छान आहे. तिखट वगैरे मीठ बीठ सगळं बरोबर आहे. तर मंडळी अशा प्रकारे आईला रेसिपी आवडलेलीच आहे. तर आजच्या पण परीक्षेमध्ये आपण पास झालेलो आहोत. तर तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा. खूप सोपी आहे, जास्त काही क्रिटिकल नाही आहे. सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे. तर आपली आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये मला सांगा. त्यानंतर अजून काही चेंजेस करायचे असेल तर ते देखील मला सांगा. आणि जे कोणी नवीन असेल आपल्या यूट्यूबच्या चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्सला आपले व्हिडिओज किंवा आपलं चॅनल जरा शेअर करा, जेणेकरून अजून लोकांना समजून येईल की आपण यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. तर मंडळी खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट करताय. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. तर श्री स्वामी समर्थ. Check the mic and make sure it sound right, boys.